नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाची कारवाई, कत्तलीसाठी जाणारी जनावरे आणि गोवंश मांस पकडले। नाशिक शहरचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी नाशिकमध्ये गोवंश जनावरांची वाहतूक विक्री होऊ नये म्हणून सर्व पोलीस यांना आदेश दिले आहेत। तसेच गुंडाविरोधी पथकचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना नाशिक शहरात गोवंश जनावरांचे कत्तल, विक्री व वाहतूक होऊ नये म्हणून नोडल अधिकारी यांना सांगितलं आहे। गुंडाविरोधी पथक यांनी आज दिनांक 15/12/2024 रोजी पहाटे 5 वाजता हरिमंजिल बिल्डिंग शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये द्वारका नाशिक छापा टाकून कारवाई केली असता 6 जिवंत गोवंश जातीची जनावरे मिळून आली व अंदाजे 300 किलो गोवंश जातीचे मांस मिळून आले। असा एकूण 2,60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे वसीम किरण शहा, सादिक मोहम्मद कलम शेख यांना अटक करण्यात आली असून जागा मालक बुरहान शेख, गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करून विक्री करणारे आरोपी शब्बीर अन्सारी, मुकेश अन्सारी हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। सदरचे आरोपी व मुद्देमाल भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यासाठी दिले आहेत। गुंडाविरोधी पथकाने 6 गोवंश जातींच्या जनावरांचे जीव वाचवले असून त्यांना गोशाळा येथे सोडलं आहे। सदरची कारवाई माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, माननीय प्रशांत बच्छाव पोलीस उपआयुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव, सुनीता कवडे यांनी केली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।